नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द चेतन शो स्टोरीज ऑफ चेंजमध्ये. आज आपल्यासोबत ह्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेले आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या दृष्टिकोनाने त्यांच्या आयुष्यात व इतरांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवलेला आहे आणि सध्याच्या तरुण पिढीमध्ये एक आदर्श म्हणून त्यांचं चांगलं नाव आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि ते जे आहेत आपल्यासोबत आज मिस्टर भावेश दुग्गड, जे आहेत नाशिक फोन केअरचे फाउंडर आणि एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. भावेश दुग्गड सर, नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्या ज्या रिक्वेस्टला एक्सेप्ट करून जे इथं आलात, जो वेळ काढला आमच्यासाठी, मी खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद दादा. कसे आज तुम्ही बरेचसे पॉडकास्ट, तुम्ही बऱ्याचशा मुलाखती दिल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, इथे काय वाटलं तुम्हाला येऊन? पॉडकास्टचा फील मी जेव्हा पण बघत आलो, म्हणजे सगळ्यात आधीची पॉडकास्ट एक बघितली होती येस. की रील आणि या दोन्ही गोष्टी पॉडकास्ट याच्यात खूप फरक आहे. ॲक्च्युअल रिॲलिटी जी भेटते ती पॉडकास्टमध्ये नक्कीच ती जरा रिअल भेटते. रिअल तुम्हाला असं भेटते. येस म्हणायचं आहे. येस येस. तर आपला आजचा जो विषय आहे, जो आपण चूज केलेला आहे, की एक मोबाईल क्षेत्रात ज्या गोष्टी झपाट्याने बदल होतोय, ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरच आपण बघायला गेलं तर 60-70% आजकाल जे आपले जे गिऱ्हाईक म्हणू किंवा जे कस्टमर्स आहे ते सोशल मीडियावरनंच अट्रॅक्ट होत आहेत. तर ह्याच प्लॅटफॉर्मचा आज आपण उपयोग करून काहीतरी दर्शकांना आपल्या एक उत्साह, एक आपण मोटिवेशन म्हणू किंवा एक प्रेरणादायी म्हणू, जसा तुमचा प्रवास आहे. खूप जणांच्या एक अपेक्षा असतात की आपण पण पुढील आयुष्यात काहीतरी एक सक्सेसफुल काहीतरी अचिव्हमेंट घ्यावी. त्या अचिव्हमेंटबद्दल, त्या तुमच्या प्रवासाबद्दल किंवा तुम्ही ज्या गोष्टी फेस केल्या ह्या क्षेत्रात येऊन, तुम्हाला ज्या अडचणी आल्या, आज आपण त्या थोड्याशा गप्पांमार्फत दर्शकांपर्यंत पोहोचू. 100%. रेडी? तुम्ही Yes. रेडी आहेत? चला. माझा पहिला प्रश्न आहे, जे तुमचं बालपण होतं, कारण एक यशाची एक पायरी असते, जी अपयश ही आपली पहिली पायरी आहे. तसंच एक आयुष्य किंवा एक जो प्रवास काळ आपला सुरू होतो तो आपल्या बालपणापासून असतो. 100%. आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर तुमच्या ह्या क्षेत्रात यायचे काही पाय आपले पाळण्यातच दिसले होते की नाही? कसं काय झालं होतं? पाळण्यात दिसतात हे म्हणतात 100% खरं आहे. ॲक्च्युली तो चेंज 10वी नंतर लक्षात आला. 10वीच्या आधीचं तर प्रत्येकाचं आयुष्य एक बालपण वेगळं राहतं. कॉलेज टायमिंगमध्ये मी जसा गेलो, तर मी चांदवडला कॉलेज केलेलं आहे इंजिनिअरिंगचं. शिक्षण करत असताना मी तिथे सुद्धा मोबाईल परचेस करणं सेकंड आणि ते विकणं हा व्यवसाय, म्हणजे व्यवसाय नाही म्हणता येणार ॲक्च्युली याला. कॉलेज सोबत तुम्ही साइड बाय साइड साइड बाय साइड मोबाईल भेटायचे तिथे. बऱ्याच जणांचे मोबाईल राहिले, दादा हा मोबाईल आहे माझा, सेल करायचा आहे, आणि हा सेल करून द्यायचो मी. आणि त्यात जे काही नॉर्मल माझं मार्जिन असेल, मार्जिन हो, मार्जिन म्हणू margin. आपण, कमिशन नाही म्हणणार, कारण ते Margin. कॉलेज काळातलं होतं. शाळेचा उल्लेख केला, कोणत्या शाळेत तुम्ही होते? मी सिडोमेरी हायस्कूलला होतो. सिडोमेरी. बॉस, सिडोमेरी म्हणजे ग्रेट शाळा आहे. मी पण सिडोमेरी होतो. तुकडी. तुम्ही खूप चांगल्या तुकडीत होते. खूप चांगल्या तुकडीत होते. आम्ही भांडून घेतलेली तुकडी होती ती. मी 5वी पर्यंत न तुकडीत होतो. 5वी ते 9वी फ तुकडी. जे की प्रेक्षक जे बघतील त्यांना हे विश्वास होणार नाही, पण ॲक्च्युअल तो फॅक्ट आहे. आणि 9वी 10वी तुम्हाला विश्वास होणार नाही, मी ग तुकडीत होतो. ग तुकडी. सिडोमेरीनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या खूप मोलाच्या दिल्या आहेत. 100%. खूप मोलाच्या. तुम्ही खिचडी खाल्ली असेल. हो, मग खिचडी कशी खायची? डब्यात घेऊन जायचे की कसे खायचे? डब्यात घेऊन जायचो आम्ही सगळे. आम्ही त्या पंचपात्रीच्या ताटात अच्छा, त्या 5-6 मोठ्या जण ताटात. मिळून हो, ती हो. उसळ, भात ते एकत्र करून तसं खायचो. तर आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. ह्या जो तुमचा हा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू होता की मला मोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवायचं आहे, हे कसं आलं, म्हणजे कोणाकडून आलं हे? ॲक्च्युली मी इंडस्ट्रीमध्ये जॉबला गेलो होतो, तुम्ही डिप्लोमा मेकॅनिकल नंतर. येस. तिथे एक कंपनी होती, कंपनीचं नाव नाही घेत मी. 8 वाजता सकाळी जायचं, रात्री 8 वाजता घरी यायचं, आणि पगार पण 8,000 होता. मग ते सगळं 8 थोडंसं कुठेतरी अवघड होत अवघड होतं. होतं. मग तिथून बाहेर निघताना मी माझ्या जिजूकडेच जॉबला लागलो.
आणि तिथून एक मित्र भेटला. त्यांनी आयडिया दिली की विवो, ओप्पो ह्या ज्या कंपन्या आहेत याच्यात सेल्स प्रमोटरची व्हॅकन्सी आहे. येस. आणि 2014 साली मी विवो कंपनी जॉईन केली होती. बरोबर. 2017 पर्यंत मी त्या एकाच कंपनीत होतो. आणि तिथून त्यानंतर 2018 मध्ये मी स्वतःचा बिझनेस टाकायचा विचार केला, जे आपलं नाशिक फोन केअर जे आपलं नाशिक फोन केअर शॉप आहे. बरोबर. आता गेल्या काही वर्षात आपण बघतोय जे आधीचा जो काळ होता म्हणजे 2000 कोविडच्या आधी पकडू आपण. कोविडच्या आधी एक मोबाईल शॉप किंवा मला जर मोबाईल घ्यायचा आहे, एका कस्टमरला मोबाईल घ्यायचा आहे, तर तो इझिली आपण शॉपवर जाऊन मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला तुम्ही दाखवत होता. त्याच्यापैकी काय घेतलं पाहिजे, काय नाही हे सजेशन्स होते. हे की जे प्रॅक्टिकली व्हायचं, Yes, समोरासमोर फेस टू फेस व्हायचं. पण आत्ता जो बदलता काळ आहे, याच्यात काय चेंजेस आले अगोदर आणि आत्ता? आधी कस्टमर्स दुकान द्यायचे, आपण त्यांना 4 ते 5 व्हरायटी दाखवायचो बरोबर. आणि त्याच्यानंतर ते चॉईस करायचे त्याच्यातनं. येस. आत्ताच्या काळात काय झालंय की कस्टमर दुकानात येतो, एक मॉडेल ऑनलाईनचा बघितलेला असतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आणि फार फार रेट विचारणार आपल्याला बरोबर. की सर याचा रेट किती आहे, याच्यात डिस्काउंट किती आहे आणि याच्यासोबत गिफ्ट काय. बरोबर. हालाकी तो प्रोडक्ट जेन्युन आहे की नाही, तो प्रोडक्ट घेणं वर्थ आहे का नाही, ह्या सुद्धा गोष्टी खूप काही कस्टमर आता विचारत नाही. एक बरोबर. त्यांचं काय होतं की ऑनलाईन ब्रेन हॅमरेज जे होतं सारखं सारखं त्यांच्या ह्याच्यावर, हो. एक सारखं त्यांच्या ह्याच्यावर लादलं कारण जातं ते- की एक ऑफर लादली जाते सारखी की हां, हा हां. मॉडेल आहे, बरोबर. हा तुम्ही परचेस करा, हा मॉडेलची MRP दाखवला ते 20,000 रुपये, तुम्हाला Yes. भेटणार 10,000 रुपयात. Yes. तो मॉडेल असतो 8,000 रुपयाचा, बरोबर. पण ते हॅमर केलं जातं. तर त्यांची एक प्रतिबिंब ते नोंदून आलेले असतात की हां. ह्या गोष्टी मी ऑनलाईन बघितलेल्या आहे, ह्याच एक्सपेक्टेशन ते रिअलिटीमध्ये अप्लाय करायला बघतात शॉपमध्ये. ऑफलाईन शॉपिंगचा फायदा काय आहे की मला एखादी गोष्ट हवी आणि आज समजा मी तुमच्या शोमध्ये आहे, तर या शोमध्ये मी कोणता ड्रेस घालायला पाहिजे, बरोबर, बरोबर. याचं बेस्ट सजेशन मला एक शॉपवाला देऊ शकतो शॉपवाला. ज्याचं कपड्याचं दुकान आहे. येस. ऑनलाईन वाला नाही देऊ शकत. बरोबर. आणि त्यांना जर मी सांगितलं प्रॉपर टेलरला म्हणा किंवा शॉपवाल्याला की सर मी अशा शोमध्ये जातोय, तर स्वतःहून तो मला 4 ऑप्शन दाखवणार की सर या शोमध्ये तुम्हाला हे सुटेबल आहे. बरोबर. तो मला हे नाही सांगणार की गरब्याचा ड्रेस घालून मी तुम्ही ट्रेंडी दिसाल किंवा हे व्हाल, फोकसमध्ये याल, येस 100%. असं होईल. बरोबर. तर दादा म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही. 100%. दादा, जे आता नाशिकमध्ये आपण आपल्या शॉपचं जे नाव झालंय नाशिक फोन केअर, ते नाव काय तुम्ही गिफ्ट वाटून किंवा काहीतरी लोकांना फसवून हे या गोष्टींनी झालंय. त्या शॉपच्या मागे एक जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण झालेला आहे. आज ऑब्व्हियसली मला जरी फोन घ्यायचा असेल तर मी पहिले नाशिक फोन केअरला विचारेन बरोबर. की हा असा फोन आहे, मला घ्यायचा आहे, तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही. कारण माझा एक ट्रस्ट बिल्डअप झाला आहे. तसंच आपल्या दर्शकांचा किंवा म्हणा जे आपले लोकल आहेत, जे नाशिकमध्ये आहेत, ते एक व्ह्यू तुमच्याकडे एक ओव्हरव्ह्यू घेतील त्या फोनबद्दल, कारण त्यांचा एक विश्वास आहे. तर हा विश्वास जो मिळवला आहे, हा कोणत्या मार्गाने मिळवला आहे? म्हणजे काय असं तुमचं जे कस्टमर शॉप ओनर जो रिलेशन आहे? आजकाल काय होतं, बरेच लोक सेल्सच्या मागे लागतात. दुकानात आलेला कस्टमर मोबाईल घेणार बरोबर. आणि मोबाईल घेतल्यानंतर तो निघून जाणार. येस. पण ऍक्च्युअल त्याला जर सर्व्हिस भेटते वर्षभर, येस. आता खूप साऱ्या गोष्टी चेंजेस होतात. जसं अँड्रॉइडचं एखादं छोटं अपडेट येतं. हो. एक मागे प्रॉब्लेम झालेला, प्रत्येकाच्या त्या कॉल डायलर चेंज झालेले. ते आत्ताच्या काही जनरेशनला समजून गेले, पण जे काही ओल्ड होते त्यांना नाही समजलं. अचानकपणे जे आता ते dialer change झालं. डायलर चेंज झालं. तर एक छोटी सर्व्हिस आहे, तुम्ही ते एक तर स्टेटसद्वारे अपडेट करा किंवा तुम्ही येणाऱ्या कस्टमरला ती गोष्ट समजा की सर असं असं आहे. तुम्ही त्यांना सोल्युशन देणार तर ते तुमच्याकडे येणार, बरोबर. नाही तर त्यांच्यासाठी सेम ऑनलाईन सारखा प्लॅटफॉर्म आहे, बघायचं आणि घ्यायचं. घ्यायचं. हे महत्वाचं नाही, त्यांना त्याची गरज आहे का आणि हे त्यांना आधी किती ओळखलं गरज आहे. पाहिजे. येस 100%. मला एक प्रश्न पडतो कधी कधी की आपण जे सोशल मीडियावर बघतोय आता खूप असं बल्किंग चालू आहे. मोबाईल इंडस्ट्री फार झपाट्याने वाढलेली आहे. म्हणजे आज एक अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल ही आपल्याला डेफिनेशन चेंज करण्यात काहीच हरकत नाही आहे. कारण माणूस सकाळी उठला फोन घेईल, झोपताना फोन घेईल, उठता बसता फोन आहे. पण जेव्हा आपण हे सोशल मीडियावर बघतो की बरेचसे ओनर आहेत आज खूप म्हणजे असतात जे व्यवसाय करतायत, तर याच्यात ते बल्किंगमध्ये 50-50 फोन रिसेलचे असतात. ते दाखवतात की आपल्याकडे एवढा स्टॉक आलेला आहे, तेवढा स्टॉक आलेला आहे. स्पेशली आयफोन्स, येस जे आयफोन्सचं सध्या क्रेज आहे. येस. तर
ते नेमकं काय, म्हणजे ती पॉलिसी काय? कारण मी जेव्हा सोशल मीडियावर बघतो, अरे यार 30,000त मला एवढा चांगला फोन भेटतोय, त्यांच्याकडे एवढे 30-30, 40-40 फोन असतात. पण मला हे नाशिक फोन केअरमध्ये अजून बघायला भेटलेलं नाही. आपल्याकडे बघायला भेटणार सुद्धा नाही. हां, मग मला ह्याबद्दल जाणून घ्यायचंय, की नेमका हा काय विषय असतो, की की त्याच्यावर मग तुम्ही 5 ॲक्सेसरी फ्री देणार? म्हणजे काय नेमकं हे कुठून येतं हे? ही आयडिया काय असते? म्हणजे त्याच्यामागे काय कन्सेप्ट आहे? ही खरी गोष्ट सांगायची ठरली ना, आज सप्टेंबरमध्ये iPhone 17 सीरीज लॉन्च झाला बरोबर. आणि आजही काही स्टोअरमध्ये 13 प्रो मॅक्स, 14 प्रो मॅक्स हो. ज्या की 4-4, 5-5 वर्ष आधीच्या सीरीज आहेत. बरोबर. ह्या काय म्हणून विकला जातात? अनयूज फोन, बरोबर. बॉक्स पॅक फोन, येस. असं काहीही नाहीये. हो. हे हो, 100% खरं आहे. बरोबर. फोनची बॉडी चेंज केली जाते, येस. फोनची बॅटरी चेंज केली जाते, येस. ओल्ड फोनला नवीन लुक दिला जातो, एक बॉक्स प्रिंट केला जातो आणि त्या बॉक्समध्ये तो फोन सरळ सरळ कस्टमरला विकला जातो. बापरे! त्या फोनची ॲक्च्युअल किंमत जी असेल त्याच्यात कमीत कमी 50% प्राईस अजून वाढवली जाते. म्हणजे जवळपास प्राईस दुप्पट केली जाते आणि एक नॉमिनल जे गिफ्ट्स असतात 5-7 गिफ्ट, 10 गिफ्ट हे त्याच्यात दिले जातात आणि कस्टमरला हे सांगितलं जातं की सर हा जो फोन आहे हा अनयूज फोन आहे. हो. बरोबर. हो. अनयूज फोन. येस. आणि ॲक्च्युअल जेव्हा आपण apple.com किंवा आता बऱ्याचशा वेबसाईट उपलब्ध झालेल्या आहे. हो. आता परवाच्या दिवशी पण एक कस्टमर दुकानात आले, नथिंग कंपनीचा फोन परचेस करायला आले ते आपल्याकडे. हो. 24 सप्टेंबरला आय थिंक 22-23 सप्टेंबरला तो सेल चालू झाला होता Amazon, फ्लिपकार्टचा हो, हो. आणि 24 तारखेला ते आपल्या बिग स्टोअरला बिलियन काय ते बिग बरेच बिलियन काही. डेज हां, हो. स्टोअरला व्हिजिट करायला आले ते. त्यांनी मला विचारलं, सर हा फोन आहे याची जी प्राइस आहे ती किती? तर आपल्या प्राइसमध्ये आणि ऑनलाईन जी प्राइस त्यांना शो होत होती याच्यात 3,000 रुपयाचा फरक होता. बरोबर. कस्टमर पण मला बोलला की सर 500-1000 साठी ठीक आहे म्हणे, पण ॲक्च्युअली 3,000चा फरक आहे आणि आम्हाला त्याच्याहूनही कमी पाहिजे. येस. तर ती गोष्ट ॲक्च्युअली पॉसिबल नव्हती हां. आणि परवा ते परत आले. त्या फोनला प्रॉब्लेम होता, तर त्यांनी तो सर्व्हिस सेंटरला न्यायचा होता त्यांना. तर त्यांनी बिल वगैरे घेऊन आले आणि आपण ॲक्टिव्हेशन ऑलमोस्ट फोनचे चेक करत जा. आता Googleवर सगळ्या फोन्सचे ॲक्टिव्हेशन दिसतात सरळ सरळ. दिसतात. हो. तुम्ही त्या कंपनीची ऑफिशियल वेबसाईट टाकली, तिथे आपल्या मॉडेलचा सिरियल नंबर, IMEI नंबर टाकला की आपल्याला ॲक्च्युअल ॲक्टिव्हेशन दिसतं. येस. तर मी तो फोन हातात घेतला आणि सिरियल नंबर, IMEI नंबर टाकला त्याच्यात. चेक केला. तर तो फोन होता 30 जूनचा ॲक्टिव्हेटेड. बापरे! आणि प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीमध्ये 14 डेजमध्ये फोन चेंज होऊन येतो. चेंज होऊन येतो. 14 डेज DOA पॉलिसीमध्ये फोन चेंज होतो. तर आज ती कस्टमरची एक फसवणूक झाली. बरोबर. दुसरी गोष्ट ती फसवणूक लक्षात येत नाहीये. ती एवढ्या सॉफ्टली केली जाते मार्केटमध्ये सध्या, ते कळून येत नाही. म्हणजे ग्राहकाला ते अंडरस्टँडिंगच होत नाहीये, की का असा बदल आहे किंवा प्राइस रेंज का इकडे जास्त आहे, इकडे का कमी आहे. ह्या गोष्टी समजतच नाहीये. याचं रिझनच ते ना की काय होतंय, एक कुठल्या तरी ॲडव्हर्टाइजमेंटला, एक कुठल्या तरी मोठ्या स्कॅमला लोक फसतायत. हो. मग आता त्याच्यातले 50% लोक म्हणतात की जाऊ दे, घेतला गेला आता. आता काय करणार, आपल्याकडे तेवढा वेळ नाही त्यांच्याशी भांडायला. येस. आणि उरलेले 50% लोक जे आहेत ते भांडायला जातील तिथे, पण ते पण त्या लेवलपर्यंत वेळ नाही देऊ शकत त्यांना, कारण समोर फिजिकल माणूस नाही. नाहीये. आज मी किंवा आपल्या बाजारपेठेत माझ्यासारखे खूप सारे दुकानदार आहेत जे तुम्हाला तुमच्या गोष्टीचं सोल्युशन देतात. तुम्ही त्यांच्याकडे एकदा परचेस करा तर तुम्हाला येणारी अडचण ते सॉल्व्ह 100% करून देतात. हे तुम्हाला ऑनलाईनला कधीच भेटणार नाही. बरोबर. आणि एक प्रश्न असा पण आहे, की ते बिग बिलियन डेज आपण Yes. बघितलं, ज्या सोशल जे वेबसाईट आहेत तिथून जे ऑफर्स येतात, मला हे कळत नाही, की आता पर्टिक्युलर मी त्या यांचं नाव नाही घेत, पण सो अँड सो कंपनी असेल ती तुम्हाला जर का ऑनलाईन तो फोन अवेलेबल करून देते. पण लोकांना हे कळत नाहीये, की ती पर्टिक्युलर वेबसाईट ही स्वतः डिस्ट्रीब्युटर नाहीये. बरोबर. बरोबर आहे की नाही? ते फक्त एक मीडिया आहे, की तुम्ही ह्या थ्रू एका दुकानापर्यंत पोहोचताल, पण तुम्हाला त्या दुकानाची आयडेंटिटी रिव्हील होत नाही. नाही. मग जेव्हा कस्टमर ह्या गोष्टी मागतात, बरोबर, तेव्हा आता समजा आपल्याला त्या ऑफर्स त्या पर्टिक्युलर डेजमध्ये आपल्याला एखादा फोन आहे, तो असं जर शॉपला घ्यायला गेले तर तुम्हाला 70,000ला असेल फॉर एक्झाम्पल, आणि त्या वेबसाईटवर 50,000ला असेल. मग माझा हा प्रश्न आहे, की जर तो फोन 50,000त अवेलेबल होऊ शकतो, तर ती पर्टिक्युलर कंपनीच का तो फोन 50,000त देऊ नाही शकत?
त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जी ऍक्च्युअल प्राइस आहे तीच भेटेल. हो. आणि हे व्हेरीफाय करायला सुद्धा आपण एखादं ऑनलाईन प्लॅटफॉर्म ओपन केलं तर बरोबर. त्यात तो मॉडेल ओपन केल्यानंतर खाली त्याचे ना सेलर्स दिलेले असतात. हो. आणि सगळ्यात वर जी प्राइस राहते ना ती सगळ्यात जी लोएस्ट प्राइस आहे ती सगळ्यात वरती राहते त्या सेलरची. सेलरची. आणि खाली बरेचसे सेलर राहतात ज्याच्यात खूप सारे जेन्युइन सेलर्स पण असतात. बरोबर. पण त्यांची प्राइसिंग ही 70,000 रुपयाच असते. हो. पण हायलाइट तुम्हाला कोणती होणार? 50,000 Low रुपये price. लोअर वाली. दुसरी गोष्ट, त्या सेलरला क्लिक केल्यानंतर आज नाशिक फोन केअर कुठे, तर हे माहिती आहे की दिंडोरी रोडवर ज्योतिप्रभा कॉम्प्लेक्स मध्ये नाशिक फोन केअर आहे. पण त्या कंपनीचं आपण तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की हा सेलर तर एक्झिस्टिंगच नाहीये. Yes. हा एका छोट्या रूम मधनं फोन विकतोय, हा एका छोट्या बाल्कनीतनं फोन विकतो. बरोबर. आणि सेम हे फोन यूज वाले रिपॅक होऊन हे आपल्यापर्यंत ऍज अ नवीन म्हणून येत आहेत. Yes. हे जोपर्यंत प्रॉपर लोकांना लक्षात येत नाहीये अजून पण, तोपर्यंत तो विश्वास नाही येणार लोकांना. तरी आज मार्केट हळूहळू थोडं चेंज होईल. ह्या दृष्टीने सगळ्या ऑफलाईन वाल्यांचा आणि आमचा प्रयत्न चालू आहे. आणि एकदा झालेली फसवणूक टाळण्यासाठी पण ही सगळी जी आपली चालू आहे. ह्या जो ऑनलाईन जी वेबसाईट आहे, ऑनलाईन जे ग्राहक खरेदी करतायत, याचा किती अफेक्ट होतोय आपल्या जे आहेत, जे आपले तुमचे उद्योजक आहे, तुम्ही जे शॉप्स ओनर आहेत, याचा किती अफेक्ट होतो? याचा अफेक्ट फक्त शॉपकीपर, शॉप ओनर यांच्यावर नाही होत. याचा अफेक्ट आपल्या सगळ्यांवर होतोय. आज आपल्याला आठवत असेल, आपण लहान होतो, आपण दिवाळी आली की एक 7-8 दिवसापासून पप्पा मला बाहेर चला, मला कपडे घ्यायचे, मला फटाके घ्यायचे, मला ह्या गोष्टी घ्यायच्या. बरोबर. आणि एक दिवस ते काढून मग ते आपल्याला बाहेर घेऊन जायचे. मग त्यात एकाच दिवसात आपली सगळी खरेदी राहायची. फटाक्यांची असो, नवीन कपड्यांची असो, नवीन गॅजेटची असो. मग त्याच्यानंतर त्यात वडिलांच्या ओळखीचे 2-3 दुकानदार असणार फिक्सवाले. आपण त्यांच्याकडे जाणार दरवेळेस. मग त्याच्यात कपडे काढणार, मग एक ते पप्पांची त्यांची बार्गेनिंग होणार. बरोबर. ती मजा वेगळी होती. आपली धाकधूक राहायची, आता पप्पा बार्गेनिंग करताय, मला हा शर्ट भेटेल का नाही भेटणार. बरोबर. पण एक बार्गेनिंग होऊन कुठेतरी त्या मजा घेत घेत आपले ती कपडे विकत व्हायचे. आणि आज मला सांगा, दिवाळी सारखा मोठा फेस्टिवल येत्या 5-6 दिवसात येऊन थांबलेला आहे. आणि आजही बाजारपेठा शांत आहे. पहिलेसारखी वाईब नाही राहिली. 100% नाही राहिली. आणि सिंपल आहे, जर आपल्या बाजारपेठेत आपण जाणार नाही, आपले लोक आनंदी होणार नाही, तर आज आपण एका अपार्टमेंट मध्ये राहतो, एका रोडच्या लिंक मध्ये राहतो, आजूबाजूचा आपल्या कोणीतरी शॉपकीपर असतो, त्याने स्टॉक भरलेला असतो, त्याच्या घरात दिवाळी नसते, त्याच्यात आनंद नसतो, एकट्याने दिवाळी साजरी होत नाही. दिवाळी हा पूर्ण भारताचा सण आहे आणि तो सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे. खूप मोलाचा संदेश म्हणता येईल याला. आणि एवढं जे बारीकी ऑब्झर्वेशन आहे, जे ऑब्झर्वेशन केलंय तुम्ही की आपल्या शेजारचा आज काही ना काही तो बाजारपेठेत असो, काही ना काही व्यवसाय करत असेल, तर या पूर्ण याचा इफेक्ट त्याला होतोय. 100%. हे खूप बारीकीने केलेलं ऑब्झर्वेशन आहे जे तुम्ही केलंय. मला खूप कौतुक वाटतंय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ की ही जी सगळी जो बिल्डअप होता, हा जो आपला शॉप होता, याचं एक मानसिकदृष्ट्या तुम्ही कसे प्रिपेअर झाले या गोष्टीला, की ज्या अडचणी येतील, हे होईल ते होईल, यासाठी कसा स्टँड होता? अडचणी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे. आणि बिझनेस आणि लाईफ या दोन गोष्टी एक नदी, एक प्रवाह आहे. ह्या प्रवाहासोबत जर आपण वाहत गेलो तर आपल्याला कुठे अडथळा नाही येणार. आपण थांबलो तर सगळं स्थिर होणार. बरोबर. प्रवाहासोबत जायचं, जे जे चेंजेस वाटतील ते करत राहायचे. आज लॉकडाऊनच्या आधी ऑनलाईन एवढा ट्रेंड नव्हता, आज ऑनलाईन ट्रेंड आहे. आज सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. प्रत्येकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे. बरोबर. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलायला पाहिजे. अजूनही बरेचसे दुकानदार विचार करतात, घाबरतात, कमी बोलेल, मला कोणी हसेल. इव्हन माझी सुरुवात पण तशीच होती. म्हणजे मी बोलण्याच्या आधी खूपदा विचार करायचो की मला नाही बोलायचं, XYZ पर्सन मी पुढे उभा करायचो की बाबा माझ्या दुकानाची ऍडव्हर्टाइजमेंट करून दे. पण ऍक्च्युअल मला जेव्हा कळालं की माझ्या दुकानाबद्दल आणि माझ्याबद्दल हे खरं आणि चांगलं सांगणारा फक्त मीच आहे. आणि हे प्रत्येकाने ही गोष्ट करायला पाहिजे. जेव्हा ते लोकांसमोर येतील
तर ऑटोमॅटिक एक धंदा किंवा एक सगळा बिझनेस व्यवस्थितपणे व्यवस्थित पार पडेल पार 100%. तर दादा आता म्हणजे आता तू बिझनेस करतोय म्हणजे ह्या बिझनेसमध्ये प्रत्येक वेळी यश येईल असंच नाही. काही वेळेस तुला तो डाऊनफॉल पण जाणवला असेल किंवा कस्टमर असेल किंवा मार्केट नसेल. मग त्यावेळेसची भूमिका कशी असायची म्हणजे ते कसा डील करायचा? सगळ्यात मेन जे आहे अडचण जी येते त्यावेळेस एक आपल्याला लागतं मनोबल, जे बरोबर. आपल्याला भेटतं आपल्या फॅमिलीकडून आणि आपल्या टीमकडून. हम्म. आज 7-8 वर्षाचा जो प्रवास आहे, या प्रवासात मला फॅमिली आणि माझी टीम यांनी खूप छान सपोर्ट केला. एकदा नाही, कमीत कमी 2-3दा खूप मोठ्या-मोठ्या अडचणी आल्या. त्यात माझ्या टीम मेंबर्सचं मला सांगणं हे होतं, की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि घरच्यांनी 100% नेहमी साथ दिली आणि जेव्हा आपल्यासोबत सगळे असतात, तर ह्या गोष्टी इझिली पार पडतात. डील करता येतात 100%. म्हणजे जेव्हा एखादा तरुण असेल ज्याला बिझनेस करायचा आहे तर त्यांनी प्रत्येक वेळी यश येईलच असं नाही, तर ते अपयश पण येईल. पण त्यावेळेस त्याच्यासोबत जे आहेत, जे कलिग्स आहे, जे पार्टनर्स आहे, फॅमिली आहे, यांनी पण स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. टीम युनिटी करून राहा. टीम बरोबर. सोबत तुम्ही टीम सारखं राहा. बरोबर. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. सगळ्यात मेन गोष्ट आहे. त्यांच्यात आणि आपल्यात जर आपण फरक करून ठेवला निर्माण, तर मग ती गोष्ट पॉसिबल नाही कदाचित. जो दुकानाचा स्टाफ आहे ती पण आपली फॅमिली आहे. हो. उद्या आपल्याला अडचण आली, आपण घरात जाऊन सांगतो बिंदास, की पप्पा, दादा मला अडचण आलेली आहे, असे हो. प्रॉब्लेम झालेला आहे. सेम आपली टीम पण आपल्याला अडचण सांगू शकते आणि मी माझ्या टीमला अडचण सांगताना मला कधीच फेल वाटत नाही, की म्हणजे मी त्यांच्या पुढे कसं काय माझा प्रॉब्लेम मांडू. बरोबर. पण ते कारण आता ते काय सोल्युशन नाही. देतात मला बरोबर. 100%. हो, देतात बरोबर, 100%. एखादा असा अनुभव की खूपच डाऊनफॉल आला आणि मग तू काहीतरी विचार केला असं काही? डाऊनफॉल नव्हता आला. ॲक्चुअली मी घाबरून गेलो होतो. एक XYZ कंपनीचं मोठं आउटलेट दुकानाच्या एकदम जवळ आलं होतं, जे की नाशिकमध्ये कुठेच नव्हतं कोणाच्या. आणि तिथे बीट करणं मला असं वाटत होतं, की इम्पॉसिबल होईल. पॉसिबल होईल. आणि त्या गडबडीत मी टीमला असं सांगितलं, की म्हटलं आता आपल्याला थोडंसं अजून वेल प्रिपेअर्ड होणं गरजेचं आहे वगैरे. मी थोडं मोटिवेटमध्ये त्यांना सांगून पण दिलं. ते पण अच्छा. बोलले, की म्हणे "वाह भैय्या छान बोलले" असं तसं. पण त्यांनी 2-3 दिवसात माझा अंदाज घेतला, की थोडंसं डिप्रेशन वाटतंय. वाटतंय. त्यांच्यामधलंच एकाने मला विचारलं आणि एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे म्हणे. आणि असं नाही, एक वाटतं की सिंपल आहे. आज माझी पॉवर आणि ती 10x पॉवर आहे. मी तिच्या समोर हो. 10x नाही होऊ शकत फर्स्ट डेला. बरोबर. तर कसं करणार म्हटलं आपण आता. त्यांचं म्हणणं असं पडलं, येऊ द्या, आम्ही आहोत तुमच्यासोबत. दुसरी गोष्ट, आपण सर्व्हिस अजून इम्प्रूव्ह करू. बरोबर. आपला कस्टमर अजून वाढेल आणि ते जे मनोबल त्यावेळेस मला भेटलं, तिथून पुढे आता मला कुठल्याच चॅलेंजची भीती नाही वाटत. त्या टप्प्यातून तुम्ही आता पुढे आलेला आहे. ती 100. लेवल तुम्ही ग्रो अप केलेली आहे. येस. आता सगळ्यात मोठा विषय की जेव्हा आपण एक तरुण, एक यंग असतं तेव्हा आपलं थोडंसं मोटिवेशन, थोडंसं म्हणजे फिजिकली, मेंटली आपण खूप स्ट्रॉंग असतो. तेव्हा ह्या गोष्टी करणं थोड्याशा इझी वाटतात. पण आत्ता जे सध्या जे मुलं आहेत, जे काम करतायत, ज्यांना पण आज जे प्रमोटर लेव्हलला असतील किंवा प्रत्येकाचं जेव्हा एखाद्या फोन शॉपमध्ये मुलगा कामाला लागतो, त्याचं पहिलं स्वप्न तो हे घेऊन येतो की एक दिवस येईन की असं शॉप माझं पण असेल. त्या तरुणांसाठी किंवा त्या गोष्टी करताना कुठल्या प्लॅनिंग केल्या पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी थोड्याशा सोप्या होतील? प्रॅक्टिस ही लाँग टर्म पाहिजे थोडीशी. बरोबर. शॉर्ट टर्म प्रॅक्टिसमध्ये लगेच बिझनेस टाकायची घाई करू नका. आणि मला एक सॉरी तुम्हाला थोडंसं मी पॉज करतो. जो आपला फोन असतो, म्हणजे मला एक प्रश्न पडतो, मी जेव्हा पण एखाद्या मोबाईल शॉपमध्ये जातो, की 1.5 लाखाचा फोन असेल. जेव्हा मी एखाद्या फॉर एक्झाम्पल मी तुझ्याकडनं फोन घेतला, की 1.5 लाखाचा फोन आहे. तर मला असं वाटतं, की हे 1.5 लाख तुला भेटलेले आहेत. हो, ते तसं. मग असं वाटतं, की अरे काय बिझनेस आहे हा, याच्यासारखा बिझनेस नाही आहे. लोकं 40,000 रुपये, लाख रुपये दिवसाला घेतायत. मग हे काय आहे? ही पॉलिसी काय असते? म्हणजे तू ॲज अ शॉप ओनर किती प्रॉफिट येतो? किती मार्जिन असतं? काय असतं? ही गोष्ट सगळ्यात परफेक्ट आहे. याचा एक अनुभव पण मी सांगतो. म्हणजे माझ्या जवळचे एक जण होते. आम्ही सोबतच होतो ॲक्चुअली स्टोअर टाकताना. त्यांनी पण एक स्टोअर टाकलं. मोबाईल शॉपमध्ये आता तर रेंज खूप वाढली. लाख, 1.5 लाख, 2 लाख, हो. 2,30,000 पर्यंत फोन बरोबर. गेलेले. तर
त्याच्यातलं एक सर्टन जे मार्जिन आहे ते आपलं आहे, पूर्ण अमाऊंट आपली नाही. बरोबर. आणि मी एक संदेश असा पण दिला याच्यातनं, की जो अमाऊंट येते आपली, ती अमाऊंट ॲज इट इज आपण घेतलेल्या स्टॉकच्या अगेन्स्ट रिटर्न करा. येस. 10,000 रुपयाचा मोबाईल आहे, खूप जास्त आला त्यातलं 200-300 मार्जिन आपलं आहे, उरलेले 9,600 9,700 हे आपण घेतलेल्या मालाचे. मालाचे. एक तर आपण आधी पेड केलेले किंवा आपल्याला ते द्यायचे. तर हे तुम्ही आधी तिकडे फिरवा. हा पैसा जर तिथून बाहेर निघाला एकदा, तर परत तिथे टाकणं खूप अवघड होऊन जातं. ओके. आता आपण येऊ आपल्या प्रश्नाकडे. जो तरुण उद्योजक आहे, तो कसा विचार कसा करायचा त्याने, जर त्याला या उद्योजकात हे त्यालाच कनेक्टेड होतं, की बरोबर. तरुण उद्योजकाने त्याचं भांडवल हे वाढवलं पाहिजे, कमी नाही केलं पाहिजे. बरोबर. जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती धंद्यात जास्त वाढवा, इन्व्हॉल्वमेंट धंद्यात जास्त वाढवा. बरोबर. टाइम तुमचा पहिले स्टार्टिंगचा जो टाइम आहे तो धंद्यात जास्त द्या. बरोबर. आणि समजा मला फोन शॉप टाकायचं आहे, तर काही जण पर्सनल लोन घेतात, इकडनं तिकडनं पैसे घेतात. अनुभव किती महत्त्वाचा असतो या गोष्टींमध्ये? अनुभव हा 100% महत्त्वाचा आहे. मग तुम्ही लोन घेऊन पण दुकान टाकताय त्याच्याने फरक नाही पडत. बरोबर. ॲक्च्युअली कॅपिटल उभं करण्यासाठी मी स्वतः पण सेव्हिंग प्लस लोन ह्याच्यातनंच शॉप उभं केलं होतं. म्हणजे प्रत्येक बिझनेस हा सेव्हिंग प्लस लोन याच्यावरच उभा राहतो. बरोबर. पण इथे तुमचा अनुभव खूप महत्त्वाचं काम करतो. कारण अनुभव नसेल तर तो पैसा कुठे निघून जाईल ते लक्ष देणार नाही आणि मग तिथे बिझनेसमध्ये फेल्युअर येतं आपल्याला. फेल्युअर येईल. जो आता समजा मी शॉप टाकलेलं आहे. आता शॉप टाकल्यानंतर मी स्वतःला ॲज अ डिस्ट्रीब्युटर समजायचं किंवा मी मालक समजायचं. आता बरेचसे शॉप्स असे आहेत जिथे एखादा पर्सन असेल XYZ, तो शॉप टाकून देईल, पण त्याला मधल्या गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतात. 100%. मग तो काय करतो, प्रमोटरला लीड करायला लावतो. मग इथे काय चुकतंय? ह्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या? इथे चूक म्हणता नाही येणार. ॲक्च्युली इन्व्हॉल्वमेंट मी जी सांगितली शॉपमध्ये ही 100% आपली पाहिजे. दुसरी गोष्ट ॲज अ ओनर म्हणून दुकानात बसणं हे 100% एकदम चुकीचं पण नाही म्हणता येणार. पण ओनर आहेत ते वेगळं. प्लस मी जसं आजही मला स्वतःला प्रमोटर आणि एक सेल्समनच समजतो. बरोबर. आम्ही तुमच्या शॉपमध्ये आलो की तुम्हीच फोन सजेस्ट करणार, तुम्ही सगळं करणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला माझ्याच एका फॅमिली पर्सनने एक गोष्ट शिकवली होती लहानपणापासून. म्हणजे असं म्हणतात मजाकमध्ये बनिया मारवाडीला ते लहानपणापासून धंदा ते शिकवता. बरोबर. असं नाही. जो आपल्या दुकानाची पायरी चढतो तर तो ॲक्च्युली आपल्याला द्यायला आलेला असतो. तो आपल्याकडनं घ्यायला आलेला नसतो काही. बरोबर. त्याला ते आपल्याला द्यायचंय. तर आपला जो त्यांच्यासोबतचा बिहेवियर आहे हा शांत नम्रच पाहिजे. हो. तुम्ही तिकडे ॲरोगन्स करणार, जसं आताची तरुण पिढी कधी कधी हायपर होऊन जाते. हो, लगेच डिसिजन Yes. असतात, हे असतात. तर ही गोष्ट तेवढीच खरी की जो देणार आहे त्याच्याशी तुम्ही जेव्हा नम्रपणे बोलाल तर तो नेक्स्ट टाइम किंवा पोलाइट वेने बोलाल तर तो तुमच्याकडे येईल, रिपीट होईल. बरोबर. नाही तर तो रिपीट नाही होणार. म्हणजे थोडक्यात हार्ड वर्क करण्यापेक्षा तुम्ही स्मार्ट Smart वर्क work. करा, तुमचा बिझनेस नक्की वाढेल. 100%. नो डाऊट की तू आज एक सक्सेसफुल फाउंडर आहे, एक सक्सेसफुल एंटरप्रेनर आहे. जे आपला हा पॉडकास्ट जेव्हा अपलोड होईल, जी मोस्ट ऑफ पॉप्युलेशन आहे ते आहे यंग जनरेशन आहे. तर ह्या यंग जनरेशनला तू काय संदेश देशील, काय एक मोटिवेशन देशील की तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये याल किंवा यायचा विचार करतायत तर कोणती एक प्रेरणा पाहिजे त्यांच्यामध्ये? प्रेरणा सगळ्यात आधी आपल्या घरच्यांची, आपल्या मित्रांची आणि दुसरी गोष्ट आपल्या अनुभवाची. या सगळ्या गोष्टी सोबत पाहिजे. व्यवसाय कुठलाही करा, मोबाईलचा करा, ॲक्सेसरीजचा करा, कपड्यांचा करा, खूप सारे व्यवसाय आहेत. बरोबर. कुठला देखील व्यवसाय करा, 100% अनुभव, घरच्यांचं पाठबळ आणि टीम आणि मित्रांची साथ ह्या गोष्टी घेऊन बिंदास प्रत्येक मराठी आणि प्रत्येक तरुण उद्योजकाने व्यवसायात गेलं पाहिजे. आता दादा आपण आपल्या पॉडकास्टच्या एंडिंगला चाललेलो आहे. एंड ऑफ पॉडकास्ट आपण म्हणायला काय हरकत नाही. तर ही पॉडकास्ट जेव्हा मी इमॅजिन केलं, मी जेव्हा ही पॉडकास्ट घेईल, मला असं वाटलं की ही पॉडकास्ट बऱ्यापैकी कमर्शियल साईडला जाईल. पण तू ज्या शाब्दिक रचनेने, ज्या तुझ्या माइंडसेटने ज्या गोष्टी किंवा जे प्रश्नांचे उत्तर दिले, जो तो व्ह्यू क्लिअर केला,
हा व्ह्यू म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने खूप अप्रतिम होता. नक्कीच हा पॉडकास्ट जेव्हा रिलीज होईल, नक्कीच हा यंग जनरेशनपर्यंत पोहोचेल आणि त्यांना आवडेल. हा पॉडकास्ट आवडेल. कारण ज्या सोप्या भाषेत तू तुझा अनुभव, तू तुझा प्रवास जो शेअर केलाय ना, अप्रतिम होता, एक नंबर होता. आपण आता एंड ऑफ जाऊ, की ह्या पॉडकास्टनी पर्सनली माझं जरी दुसरं प्रोफेशन असेल, तर मी एवढा मोटिवेट झालोय, की जर मला मोबाईल शॉप टाकायचं तर आज माझ्याकडे बऱ्यापैकी ओव्हरव्ह्यू ते नॉलेज माझ्याकडे आलेलं आहे. तर तू या पॉडकास्टला आला, तू आमच्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली. तू एकदम फॅमिलियर सारखंच तू एन्व्हायर्नमेंट क्रिएट केलं. तर मी त्यासाठी तुझं परत एकदा आभार मानतो, तू या पॉडकास्टला जॉईन झाल्याबद्दल. तर हा पॉडकास्ट आपण संपवू. पुढच्या पॉडकास्टमध्ये मी नक्कीच कोणत्यातरी वेगळ्या विषयासाठी तुला इथे बोलवेल. 100%. तोपर्यंत थँक्यू आणि आभारी आहे खूप मोठा. धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता आपल्या पॉडकास्टचा अजून एक एपिसोड. ह्या पॉडकास्टमध्ये सगळ्यात प्रथम जी यंग जनरेशन आहे, ह्या यंग जनरेशनसाठी स्पेशली जे मोबाईल व्यवसायात येऊ बघताय, त्यांच्यासाठी फार मोलाचं एक मार्गदर्शन, एक लाईफ स्टोरी, एक प्रवास जो खूप मोटिवेशनल होता. ह्या प्रेरणादायी जो मेसेज त्यांनी दिला, जे पॉडकास्ट त्यांनी दिली, ही आपल्या यंग जनरेशनसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. काही सुचवायचं असेल, काही वाटत असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट करून ते नक्की विचारा. आणि चॅनलला स्पेशली सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब करा, ज्याने आम्हाला कळेल की आम्ही योग्य दिशेने जातो आहे आणि तसेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत इझिली पोचवू शकू. आणि यूट्यूबला एक नवीन ऑप्शन आलेलं आहे की जे हाईप करण्याचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला हाईप करा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्या जवळपास किंवा मित्रांपर्यंत इझिली पोचून जाईल. तोपर्यंत बघत राहा द चेतन शो, स्टोरीज ऑफ चेंज, को पावर्ड बाय नाशिक फोन केअर.